नमस्कार मित्रांनो, मी विनोद कोकरे. आज आपण ॲप्स एक्सरसाइज करणार आहे. ॲपचे आपण आज वर्कआउट करणार आहे. ॲप्स आपण कशा पद्धतीने डेव्हलप केले पाहिजे, ॲप्स करताना कुठले कुठले ॲक्टिव्हिटी केले पाहिजे ते आज मी तुम्हाला ॲप्स मारताना दाखवत आहे. तर ॲप्स वर्कआउट कसा करायचा हे आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे. आपण प्रत्येक वेळी रोज नवीन नवीन ॲक्टिव्हिटी केलेले आहे. पहिल्या वेळी केले म्हणजे पहिल्या दिवशी लेग्स दाखवले, दुसऱ्या दिवशी शोल्डर दाखवले, मग ट्रायसेप, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण करून दाखवलेल्या आहेत. तर आपण आज 8 ॲप्स ही एक्सरसाइज आपण करणार आहे. बऱ्याच लोकांचं गैरसमज असं आहे की ॲप्स मारून पोट कमी होतं. नाही कमी होत. ॲप्स एक्सरसाइज करून पोट कमी होत नसतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला डाएट करणं गरजेचं आहे. तर ॲप मारून फायदा काय होतो तर लक्षात घ्या, तुमची कोर स्ट्रेंथ जर चांगली असेल तर तुमचा स्क्वॉट, डेडलिफ्ट हे वर्कआउट तुम्हाला चांगले हेवी होत असतात. त्यामुळं ॲप मारून पहिली गोष्ट पोट कमी होत नाही. तर पोट कमी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय केलं पाहिजे तर डाएट हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. बरेच लोक डाएट करत नाही, त्याच्यामुळे पोट कमी होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जर आपल्याला स्टमी कमी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम डाएट हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की सर आम्ही रोज ॲप मारतो. मला बरेच लोक म्हणतात की सर आम्ही रोज ॲप मारतो पण आमचं पोट कमी होत नाही. लक्षात घ्या, ॲप मारून तुमचं पोट कमी होत नाही तर ॲप मारून तुमच्या पोटातले जे मसल आहे त्याची स्ट्रेंथ वाढते, त्याची इंटेन्सिटी वाढते. लक्षात घ्या, कसं समजा उदाहरण मी बायसेपचा एक्सरसाइजच केला नाही, ओके, तर त्याची डेव्हलपमेंट होणार आहे का? नाही. सेम त्या पद्धतीने आपण जर रोज ॲप मारले तर ते डेव्हलप होणार नाही. तर ॲप्स एक्सरसाइज करताना हा वर्कआउट कसा डिझाईन करायचा, ॲप्स करताना कुठले तुमचे मसल डेव्हलपमेंट होतात ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो. तर ॲप्स एक्सरसाइज करताना पहिले तुमचे रेक्टस ॲब्डोमिनल हा तुमचा उभा मसल असतो. रेक्टस ॲब्डोमिनल वर्कआउट करताना त्याच्यानंतर एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, ट्रान्सफर ॲब्डोमिनल हे तुमचे असे ॲब्डोमिनलचे वर्कआउट वर्क होतात. तर ते डेव्हलप ॲप मारून फक्त तुमचा तो आकार तो तयार करत असतो. तो तुम्हाला एकदम ॲप मारून पोट कमी होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की ॲप्स एक्सरसाइज करताना काय काय करायचे आहे. तर ॲप्स वर्कआउट करून तुमचा फायदा मेश होणार आहे काय तर स्क्वॉट जर तुम्हाला हेवी मारायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट कोर स्ट्रेंथ तुमची असली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. सेम त्या पद्धतीने डेडलिफ्ट पण, कारण का स्क्वॉट करता तुम्ही खाली बसाल तर तुमचा स्क्वॉट, मी स्वतः स्क्वॉट मारताना 190 kg स्क्वॉट मारतो. तर त्यावेळी मी इथं ताकदीचा वापर करत नाही, फक्त माझा कोर स्ट्रेंथ जर चांगली असेल माझी तर मी हेवी पाउंडेज करायला मला मदत होती. हे सर्वात महत्त्वाचं घ्या लक्षात. तर आज मी पहिली गोष्ट तुम्हाला ॲप्स एक्सरसाइज कसं करायचं, स्पेशल घरी तुम्ही बसून ॲप्स एक्सरसाइज कशी केले पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगत आहे. तर ॲप्स करताना पहिली गोष्ट आज मी ॲप्स एक्सरसाइज कसं करायचा, का करायचा. बरेच लोक ॲप मारताना चुकतात की बऱ्याच लोकांना माहित नाही की ॲप्स एक्सरसाइज करताना कुठं आपला एल्बो पाहिजे, ब्रिदिंग कशा पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यामुळे लक्षात घ्या, ॲप्स एक्सरसाइज करताना कसं आपल्याला मुवमेंट करायचं मी दाखवतो. पहिला आपण चार एक्सरसाइज करणार आहे. फर्स्ट आपण क्रंचेस आपण करणार आहे. तर क्रंचेस करताना आपली पोझिशन कशी पाहिजे, काय करायचं मुवमेंट हे मी तुम्हाला दाखवतो. लक्षात घ्या, बरेच लोक क्रंचेस मारतात, कसे मारतात नाही, हे चुकीचं आहे. लक्षात घ्या, क्रंचेस मारताना काय करायचे, दोन्ही तुमचे नी फोल्ड पाहिजे, एल्बो क्लोज, अलग तुमचे एल्बो कानाच्या जवळ पाहिजे. करताना नॉर्मल झोपायच्या खाली तुमची नजर आपल्या पोटापासून आहे, वरती येताना ब्रीथिंग आउट पाहिजे तुम्ही. तुमचं लक्ष जे आहे ते तुमच्या पोटाला पाहिजे, बेबी पैसे आपलं लक्ष असलं पाहिजे. मुवमेंट करताना अशा पद्धतीने आपण क्रंचेस हा एक्सरसाइज, बेसिक एक्सरसाइज म्हणजे जे बिगनर लोकांना हा एक्सरसाइज जमला पाहिजे. म्हणजे जेणेकरून हा सेट करण्याचं कारण दाखवण्याचं कारण, माझं रोज वर्कआउट दाखवण्याचं कारण म्हणजे काय
तर बिगनर लोकांसाठी मी हे ऍक्टिव्हिटी केलेले आहे. फर्स्ट म्हणजे तुम्ही घरी बसून तुमची इम्युनिटी पॉवर वाढली पाहिजे. जोपर्यंत तुमची इम्युनिटी वाढणार नाही तोपर्यंत तुमचा फिटनेसची लेवल वाढणार आहे. त्यामुळे आपण करताना काय करतोय त्यात बेसिक एक्सरसाइज करतोय. मी दाखवला पहिला पुढे तुम्हाला हाफ क्रंचेस. फर्स्ट मी परत तुम्हाला तोच सेट दाखवतो. प्रत्येक सेटच्या आपल्याला दोन, जर फर्स्ट टाइम आपण एक्सरसाइज ऍप करणार असेल तर प्रत्येक सेट आपल्याला 20 काउंट करायचा. फर्स्ट सेट आपल्याला 20 काउंट करायचा आहे. सेकंड सेट आपल्याला 15 रिपिटेशन. लक्षात घ्या, आपल्याला करताना हेवी मारायचे नाही. स्टार्ट करतो आपण, त्यामुळे बेसिक आपण पहिला सेट घेतला आहे सॉरी क्रंचेस. सेकंड सेट आपण करणार आहे जो म्हणजे बेसिक. ज्या व्यक्तीचा बॉडी वेट जास्त असेल तर त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे, आपला पुढचा सेट मारायचा आहे टो टू हँड क्रंचेस. बऱ्याच व्यक्तींचं वेट हेवी असतं त्यामुळे त्यांना नी फेल्युअर नाही. त्यामुळे करताना आपण मी आता टो टू हँड क्रंचेस दाखवणार तर ते कसे दाखवते मी लक्ष द्या. पहिली गोष्ट सपोर्टेड मुवमेंट मी दाखवतोय. तुम्ही सपोर्ट घेऊन टो टू हँड क्रंचेस कसा एक्सरसाइज करू शकता. असा स्टूल असेल तुमच्याकडं, तो स्टूल घ्यायचा, फक्त तुमच्या हिल्स तिला टच करायच्या आहे. तर मुवमेंट कशा करायचे मी ते तुम्हाला दाखवतो. पुढे असं सपोर्ट घ्यायचा, फक्त हिल्स आपण तिला टच करायच्या, दोन्ही हात मागं. हे पुन्हा आधी केलंय मी. ज्या व्यक्तींना स्वतःचं बॉडी वेट स्वतःचे नी बॅलन्स करता येत नाही त्या व्यक्तीसाठी मी हा वर्कआउट दाखवलेला आहे. स्पेसिफिक म्हणजे ज्यांचं अराउंड 100 kg 90 kgच्या पुढे असेल व्यक्ती, त्यांना स्वतःचे नी का पेलवत नसेल तर त्यांच्या क्वाड्रिसेप, हॅमस्ट्रिंग, त्यांच्या ग्लूट मसल मध्ये ताकद नसते. त्याच्यामुळे त्यांना स्वतःची बॉडी, आपल्याला तो सेट कसा करून दाखवायचा आहे तर लक्षात घ्या. आपला तो सेट असा करून दाखवायचा आहे. दोन्ही तुमचे स्टेप कारण का हे बिगनर लोकांना लगेच जमणार नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला सपोर्ट मुवमेंट का दाखवली तर हे बिगनर लोकांना जमणार नाही म्हणून मी हा सपोर्टेड तुम्हाला एक्सरसाइज सांगितलेला आहे. या सेटचं नाव टो टू हँड क्रंचेस. जसं मी मगाशी सांगितलं प्रत्येक सेटचे आपल्याला 20 काउंट घ्यायचे. ह्या सेटचे पण आपल्याला 2 सेट घ्यायचे, 20 रिपिटेशन घ्यायचे. अशा पद्धतीने आपण आता सेकंड एक्सरसाइज केलेला आहे. थर्ड एक्सरसाइज करतो आपण लेग रेजेस. लेग रेजेस करताना आपण ज्या व्यक्तीचं बॉडी वेट जास्त असतं त्यांना शक्य नाही हे करणं. ज्या व्यक्तीला हे जमणार नाही त्यांच्यासाठी मी स्पेसिफिक वर्कआउट डिझाईन करून ठेवलेला आहे की तुम्ही अल्टरनेट लेग रेजेस मारू शकता. तर अल्टरनेट लेग रेजेस ज्यांचं वेट जसं मी मगाशी सांगितलं 100 kg आहे त्यांना हे जमणार नाही. आता वर्कआउट दाखवायचं मेन कारण काय आहे की हे बिगिनर लोकांसाठी मी प्रत्येक तेच सांगतोय की बिगिनर लोकांसाठी हा आपला मेन वर्कआउट आहे. तर आपण वर्कआउट डिझाईन करताना असं करतोय की बिगिनर लोक पण याच्यामध्ये वर्कआउट करू शकतात. जसं मी फर्स्ट सेट केला क्रंचेस, सेकंड केला टो टू हँड क्रंचेस, थर्ड केला मी लेग रेजेस. लेग रेजेस मी दाखवलं बोथ लेग. आता मी अल्टरनेट लेग रेजेस कशी दाखवतो तुम्हाला बघा. तर बऱ्याच लोकांना स्वतः होऊ शकता येत नाही कारण का बॉडी वेट जास्त असलं की तुम्हाला ती मुवमेंट करता येणार नाही. म्हणून आपण करताना काय दाखवले तर अल्टरनेट दाखवलं होतं मी, त्याच्यानंतर बोथ लेग दाखवलेले. तर लक्ष घ्या, परत दाखवले लेग रेजेस बोथ कसं करायचं. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 3 एक्सरसाइज केलेले आहेत. पहिला म्हणजे मी केलेला आहे तो म्हणजे लेग रेजेस सॉरी क्रंचेस. ओके, क्रंचेस केला. त्याच्यानंतर आपण सेकंड सेट केला होता टो टू हँड क्रंचेस. थर्ड सेट केला आपण लेग रेजेस. लेग रेजेस मध्ये पण मी तुम्हाला 2 प्रकार दाखवले की ज्यांचं बॉडी वेट जास्त आहे त्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे, सपोर्ट मुवमेंट कसं केलं पाहिजे, अनसपोर्टेड मुवमेंट
कसे केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 3 एक्सरसाइज दाखवलेले आहे. अशा पद्धतीने आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज करत आहे ट्विस्टिंग. ट्विस्टिंग करताना तुमचे ऑब्लिक मसल वर्किंग होणार आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला कोर एक्सरसाइज करताना आपले वर्किंग मसल म्हणजे बऱ्याच लोकांना समजत नाही की कुठला वर्कआउट केल्यानंतर कुठं वर्क होतं हे बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यामुळे मी हे एक्सप्लेन करू शकतोय. ज्यावेळी तुम्ही क्रंचेस मारतात तुमचा वरचा मसल हा असतो रेक्टस ॲब्डोमिनल. जसं मी आता सांगतोय ट्विस्टिंग करताना तुमचे इंटरनल ऑब्लिक एक्सटर्नल ऑब्लिक हे ऑब्लिक मसल तुमचे वर्क होणार आहे. त्यामुळे आपण माझं दाखवण्याचा हेतू काय की प्रत्येक वर्कआउट करताना कुठला मसल वर्क होते, कधी तुम्हाला बेनिफिट म्हणजे का आपल्याला बेनिफिट मिळते. वर्कआउट करताना तुमचा टार्गेट मसल कुठला काम करतो हे जर आपल्याला समजत नसेल तर वर्कआउट करून आपल्याला कळणार नाही. लक्षात घ्या ट्विस्टिंग कसे करायचे. करताना ट्विस्टिंग दोन्ही पाय सरळ व्हायचे, एक पाय येतो वरती, हा तुमचा खाली असणार आहे, हा फक्त एक टच करायचा आपल्या कानापाशी. ओके. करताना मुवमेंट डोक्याला हाताला लावून दिसते मानेची मुवमेंट नाही करायची, नेकची मुवमेंट करू नका. तर करताना अलगद पकडायची तुम्हाला येतं. सेकंड ब्रीथिंग इन करायची, अशा पद्धतीने आपण लेग चेंज करून परत मी हा लेग आता घेतला होता त्याच्यानंतर सॉरी हा लेग घेतला होता त्याच्यानंतर मी लेग चेंज करणार, हँडची मुवमेंट चेंज असणार, तो सेम पर अँगल होतं चेंज. ट्विस्टिंग आता मी मारलेलं आहे ट्विस्टिंग. तर ट्विस्टिंग करताना पण आपल्याला 2 सेट प्रत्येक वर्कआउटचे आपल्याला 2 सेट करायचे आहेत. पर सेट आपल्याला 20 काउंट करायचे आहे. 20-50 तुम्ही रिपिटेशन मारले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण करताना मी परत तुम्हाला तीच मुवमेंट दाखवतो कसं करायचं. लेग चेंज करतोय. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचं बॉडी वेट झेपत नसेल तर मी काय करतोय, हा हात माझा हिप पशी घेतोय, हा हात माझा हिप पशी घेतोय मी आणि एक सपोर्ट म्हणून मी मारतोय. बघा कसं मारतोय. माझं स्वतःचं वेट मला उचलत नाही तर काय करायचं, हा माझा हाताचा तुला आहे आणि हाताला सपोर्ट. म्हणजे मी काय करतोय माझ्या ग्लूट्स मसलला हात लावून दिलेला आहे. ग्लूट्स मसल मधून मी हेल्प घेतोय. म्हणजे आपल्याला वर्कआउट करताना कधी पण लक्षात घ्या ह्या मुवमेंट आल्या पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की आता मी वर्कआउट केलं मला समजलं की कुठला वर्कआउट करताना कुठं मसल. बरंच हे मला तरी समजलं. मला पण स्टार्टिंगला मी जे आहे नवीन होतो आहे मलाही माहित होतं. जो मी अभ्यास केला असा स्टडी केले त्यावेळी मला कळलं की कुठला वर्कआउट केल्यानंतर कुठला मसल वर्क होतो. अशा पद्धतीने आपण पुढचा एक्सरसाइज करतोय. सगळ्यात महत्त्वाचा एक्सरसाइज म्हणजे प्लॅंक. प्लॅंक एक्सरसाइज करताना तुमचे वर्किंग कसं होतं, पोझिशन कशी पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्यामुळे प्लॅंक एक्सरसाइज करताना पायाचा डिस्टन्स किती पाहिजे, बॉडीची मुवमेंट कशी पाहिजे हे लक्षात घ्या की प्लॅंक करताना आपल्याला मुवमेंट कशी पाहिजे, कोर सगळ्यात आपण किती फिट आहे ते इथं समजतं आपल्याला. प्लॅंक करताना डिस्टन्स कसं घ्यायचं लक्षात घ्या. प्लॅंक एक्सरसाइज करताना आपलं पूर्ण वेट हे पुढे असणार लक्षात घ्या. एल्बोची मुवमेंट इथे घ्यायची आपल्याला. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, फेस समोर तुमचा पाहिजे. होल्ड. तर आपल्याला प्लॅंक हा काउंट मध्ये
करायचं नाही तर आपल्याला तिथं सेकंड मोजायचे आहेत. म्हणजे आपण 30 सेकंड 1 मिनिट तर आपण असं पहिलं सेट घ्यायचं की आपण इझिली 30 सेकंड आपण तिला स्टेबल राहिलं पाहिजे. फर्स्ट सेकंड प्लॅन करताना प्रत्येक वेळी आपल्याला मिनिट वाढवायचे. इथं रिपिटेशन नाही घ्यायचे आपल्याला मिनिट. आता आपण 30 सेकंड केलं इनिशियली आपल्याला 1 मिनिट जमलं नाही तर फर्स्ट आपण प्लॅन केलं तर प्लॅन मध्ये पहिला आपण सेट केला 30 सेकंडचा. सेकंड सेट आपल्याला असं घ्यायचा आहे की तो आपण 1 मिनिट पर्यंत गेलो पाहिजे. ट्राय करायचं आपल्याला. मी परत दाखवतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला आता प्लॅन एक्सरसाइज करतो. आतापर्यंत आपण क्रंचेस ट्विस्टिंग टोटो अँड क्रंचेस लेग रेजेस ट्विस्टिंग प्लॅन हे बेस्ट 5 एक्सरसाइज तुम्ही घरी करू शकता. का बेस्ट 5 एक्सरसाइज करून तुमच्या कोरची स्ट्रेंथ वाढणार. पण याच्या आधी तुम्हाला डाएट पण करणं खूप मेंटेन गरजेचं आहे. जसं आपण वर्कआउट करतो त्याच पद्धतीने आपल्याला डाएट पण करणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, बरेच लोकांचा गैरसमज अजूनपर्यंत मला स्वतःही पर्सनल मेसेज बरेच लोक करतात की जास्त वर्कआउट केलं की जास्त बॉडी होती. हे डोक्यात पहिलं कन्सेप्ट काढून टाका. लोकांना काय वाटतं, बरेच मेंबरला काय वाटतं की सर आम्ही 2 तास वर्कआउट केलं की आमची जास्त बॉडी होणार आहे. हे चुकीचं आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही काय करा हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. तुम्ही 45 मिनिट वर्कआउट केला तरी इनफ आहे. पण तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला कशाची नीड आहे हे तुम्हाला बरेच लोकांना अजून पण समजत नाही की वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला नीड कशाची, तर प्रोटीनची. असं काय तर प्रोटीन घ्या की तुमच्या बॉडीत ते लवकर डायजेस्ट झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍपल खावा. फास्ट जर कार्ब घ्यायचा असेल तुम्हाला बनाना घ्या. फर्स्ट कार्ब आहे तुम्हाला लवकर बॉडी डायजेस्ट होतं. प्रोटीन शेक घ्या. प्रोटीन शेक घेत असेल तर पाण्यातून प्रोटीन शेक आफ्टर जिम घ्या. प्रोटीन घेण्याचे पण टाइम असतात. लक्षात घ्या, प्रोटीन एक अर्ली मॉर्निंग एम्प्टी स्टमक. एम्प्टी स्टमक का घ्यायचं हे बऱ्याच लोकांना माहित नाही. सांगतो. एम्प्टी स्टमक घेण्याचं कारण काय, जर तुम्ही रात्री फक्त प्रोटीन खाऊन झोपला असाल म्हणजे अंडी चिकन सॅलड हे खाऊन झोपला असाल, सकाळी तुम्ही एम्प्टी स्टमक असतात तुम्हाला भूक लागते. तुम्ही जर तिथं हेवी काय डायजेस्ट केलं, हेवी काय तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये ऍड केलं तर तुमच्या तिथे फायदा नाही. त्यामुळे लक्षात घ्या, सकाळी जर प्रोटीन अर्धी घेत असाल तर एम्प्टी स्टमक घ्या. तर त्याचा असं तुम्हाला अशा पद्धतीने होतं. त्यामुळे प्रोटीन सकाळी मॉर्निंग आली आणि आफ्टर जिम वर्कआउट झाल्यानंतर 45 मिनिटच्या आतमध्ये तुम्हाला प्रोटीन शेक घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जर आता एवढा वर्कआउट हेवी करत असाल, एवढं तुम्ही सगळं वर्कआउट करत असाल आणि तुम्ही जर डाएट प्रॉपर करत नाही तर आपल्या ॲप बरोबर काय उपयोग नाही. तर अशाच पद्धतीने मी आज तुम्हाला ॲपचे एक्सरसाइज काय काय आहे, ॲप वापरून काय फायदा होतो तुम्हाला, ॲप वापरून तुम्हाला किती पूर्ण डेव्हलपमेंट होती. ॲप एक्सरसाइज तुम्ही मारले, तुमचे कोर स्ट्रॉंग चांगले झाले तर तुम्ही केटलबेल पण चांगले करू शकता. तुमची स्ट्रेंथ वाढती. तुमची कोर स्ट्रेंथ वाढली तर तुमच्या प्रत्येक वर्कआउटमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. स्क्वॉट असू दे, डेडलिफ्ट असू दे, बेंच प्रेस असू दे, लॅग पुली असू दे, लेग प्रेस असू दे, लेग प्रेस अशा पद्धतीच्या भरपूर ऍक्टिव्हिटी की तुम्हाला त्याचा कोरचा फायदा होतो. आता ॲप्स एक्सरसाइज करताना बऱ्याच लोकांना डाऊट आहे की स्ट्रेचिंग काय करायचं. तर बऱ्याच लोकांना स्ट्रेचिंग माहित नाही की स्ट्रेचिंग कशा करायच्या ॲपच्या. तर मी बेसिक तुम्हाला स्ट्रेचिंग दाखवतो काय काय करायचं. दोन्ही क्लोज करायचे. भुजाचं करतो मी होल्ड. जस्ट होल्ड करायचं 10 सेकंड. टू टाइम करता असेल आपल्याला दोनदा आपल्या स्ट्रेचिंग करायचं. आपण ऍप्स करताना आपलं कोर तर झालेलं आहे, आपण मोठं तर घेऊन आपण लेग रेजेस केले त्यावेळी आपले क्वाड्रिसेप पण वर्क होतात, हॅमस्ट्रिंग पण थोडंफार वर्क होतं. तर स्ट्रेचिंग कसे करावं, बेसिक स्ट्रेचिंग. दोन्ही क्लोज करायचे, एल्बो स्ट्रेट करता हळूहळू वरती मागं जातो.
काफ्स हॅमस्ट्रिंग पूर्ण वर झालं पाहिजे, कुठे हळू स्लो. तर अशा पद्धतीने स्ट्रेच. पुढचे नेक्स्ट आता आपण ऑब्लिकचे पण स्ट्रेचिंग केलेलं आहे. तर ऑब्लिकसाठी स्ट्रेचिंग काय काय केलं पाहिजे आपण लक्षात घ्या. दोन्ही तुमचे नी जवळ घ्या. होल्ड चेंज 10 सेकंड होल्ड झाले म्हणजे आपल्या ऑब्लिक इंटरनल ऑब्लिक एक्सटर्नल ऑब्लिक जसं मी मागे सांगितलं तुम्हाला हे पेन नाही आलं पाहिजे आपल्याला. प्रत्येक स्ट्रेचिंग करताना दोनदा आपल्याला करायच्या. 10 सेकंड होल्ड करायचे. करताना पुढचा स्ट्रेच बघा ऑब्लिक माझ्या थोडं होईल. पेन नाही झालं पाहिजे म्हणून मी आधीच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. अजून बऱ्याच स्ट्रेचिंग आहे. मी बेसिक तुम्हाला पुढची स्ट्रेचिंग दाखवतो जे तुम्ही घरी बसून त्या स्ट्रेचिंग करू शकता की विदाउट इक्विपमेंट. हे तुम्ही घरी कुठेही करू शकता. डोर आपला डोर असतो त्या डोरला पण तुम्ही करू शकता. बेसिक थोडा अवघड आहे लक्ष द्या. करताना पायापर्यंत हिपीट घ्यायचं एल्बो स्ट्रेट हळूच मारायचं. जेवढी तुमची बॉडी फ्लेक्सिबल आहे तेवढंच तुम्ही मागे त्यांच्यावर पोषण द्यावा. अशा पद्धतीने आपण आज ऍप्स एक्सरसाइज कशा पद्धतीने ट्रेन झाला पाहिजे. ऍप मारल्यानंतर काय होते यात मी तुम्हाला छोट्याशा त्याच्यामधून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ऍप एक्सरसाइज अशा पद्धतीने डेव्हलप करा आणि ऍप्स करून पोट बारीक होत नाही हे सर्वांनी लक्षात घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.